पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे। विरोधकांनी या योजनेवरून शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवरती आरोप केलेत। यात अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून देखील टीका केली। त्याच अनुषंगाने आज पुण्यामधील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन देखील करण्यात आले। खरं तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली। ही लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना ते राबवत आहेत। महिलांना अवघे 1500 रुपये देऊन त्यांच्या रूपातून मतं विकत घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा आहे। आणि त्यांच्याच पक्षातील काही आमदार वक्तव्य करतायत की आम्हाला जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुमचे 1500 रुपये आम्ही परत काढून घेऊ। दिवसाढवळा महाराष्ट्रातील भगिनींना वेठीस धरण्याचं काम आणि त्यांना धमकी देण्याचं काम त्यांचे आमदार करतायत। आम्ही आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे शहरच्या वतीनं रवी राणा आणि महेश शिंदे यांचा निषेध करतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये आज महिला सुज्ञ महाराष्ट्राची, महाराष्ट्रातील जनता या सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही।